दरम्यान उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदीमध्ये एकूण 61,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासहित सगळी मंदिरं आणि समाधी मंदिरांना पाण्याचा वेळखा पडलेला आहे। चंद्रभागा नदी सध्या दुथडी भरून वाहते। आपण दृश्यांमध्ये बघणार आहोत। पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत। उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदीमध्ये एकूण 61,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासहित सगळी मंदिरं आणि समाधी मंदिरं त्यांना पाण्याचा वेळखा पडलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं या सगळ्या भागाला पुराचा वेळखा पडलेला आहे। एनडीटीव्ही मराठीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। राहुल कोडसे यांनी ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपलेली आहेत। उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या विसर्ग सुरू आहे। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत। संकेत, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर आज वारीची सांगता पंढरपूरमध्ये होते। पालख्यांना निरोप दिला जातोय आणि अशामध्ये भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। उजनी धरण 100च्या उंबरठ्यावर आहे। उजनी धरणातून जो 61,000 क्युसेकचा विसर्ग आहे, त्या विसर्गामुळे नदी पात्रातील सर्व भक्त पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे, संतांच्या समाध्या याला पाण्याने वेढा दिलाय। त्यामुळे चंद्रभागा आता संपूर्णपणे दुथडी भरून वाहतीये। एक प्रकारे पुराचं स्वरूपच पंढरपूरला आलेलं आहे। प्रशासनाने 2च दिवसापासून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता। या साऱ्या पार्श्वभूमीवर मात्र वारीचा निरोप घेत असताना आज भाविकांना चंद्रभागेच्या स्नानापासून मुकावं लागलेलं आहे, कारण पाण्याचा प्रवाह मोठा आहे। पाणी जलद गतीनं पुढे सरकत आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आज ड्रोनच्या माध्यमातून जे आपणास दृश्य पाहायला मिळत आहेत, त्यामधून चंद्रभागेचं जे रौद्र रूप आहे, चंद्रभागेच्या पाण्याचा जो प्रवाह आहे, तो पाहायला मिळतोय। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही संकेत तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।